आपण या ठिकाणी बघतोय की हा रनवे दाखवण्याचा प्रयत्न करूयात आपण, की हा रनवे जो आहे या रनवेच्या बाजूला सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास हे विमान लँडिंग होण्यासाठी उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला। पण अशा पद्धतीनं हा रनवेचा भाग आहे आणि या रनवेच्या भागावर 8:30 वाजण्याच्या सुमारास हे विमान उतरणार होतं। मात्र सकाळी 8:30 पावणे 9च्या सुमारास या घटनास्थळी हे विमान जे आहे ते अशा पद्धतीने अपघातग्रस्त झालेलं आहे। खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री या अपघातामध्ये मृत्यू त्यांचा झालेला आहे। त्यांच्यासह 5-6 मेंबर्स जे आहेत ते या विमान अपघातामध्ये मयत झालेले आहेत, ठार झालेले आहेत। आपण या ठिकाणी बघतोय हा रनवेचा भाग आहे जिथून हे विमान जे आहे ते लँड करणार होतं आणि हा रनवेचा भाग आहे सगळं। इकडे लोक दिसत आहेत सगळ्या सध्या ही घटना दुःखद घटना घडल्यानंतर या ठिकाणी बरेचसे लोक जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आपण बघतोय की अशा पद्धतीनं हा रनवे आहे, रनवे आणि रनवेचा हा टप्पा आहे। या ठिकाणी आपण बघतोय दगडाचे पिचिंग केलेले आहे आणि या ठिकाणी रनवेच्या अगदी बाजूला हा जवळपास दगडाचं पिचिंग केलेलं आणि जवळपास 200 फूट खाली अंतर दिसतंय। या 200 फुटाच्या अंतरावर त्या विमान जे आहे अशा पद्धतीनं पडलेलं आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर अजित पवार या अपघातामध्ये ठार झालेले आहेत। असं म्हटलं जात आहे की इथं बाजूलाच पालखी मार्ग आहे आणि या पालखी मार्गाचा आणि या रनवेचा अंदाज पायलटला आला नसेल असं देखील म्हटलं जातं की हे सुरुवातीला विमान जे आहे ते पूर्वेच्या बाजूला गेलेलं होतं, त्यानंतर त्याला रनवेचा अंदाज नाही आला आणि विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र विमान उतरवण्याचा अंदाज चुकला आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे विमान जे आहे ते पश्चिम दिशेला आलेलं होतं। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार हे विमान पुन्हा एकदा जिथून लँड होणार होतं त्या बाजूला आलेलं आणि पुन्हा एकदा हवेत गिरकी मारण्याच्या प्रयत्नात विमान लटपटलं असं देखील इथल्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। हे विमान उतरवण्याच्या नादात किंवा उतरवण्याचा प्रयत्न करत असताना हवेतच एकदा गिरकी मारली या विमानानं असं इथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे। पण आपण या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सगळे बारामतीकर जे आहेत ते मोठ्या दुःखात बुडालेले आहेत, शोकसागरात बुडालेले आहेत। आपण आता प्रत्यक्षदर्शींकडून माहिती मिळाली, माहिती घेतली की 5-6 लोक जे आहेत या अपघातामध्ये यांचं निधन झालेलं आहे। मात्र ही घटना घडल्यानंतर बारामतीतला प्रत्येक नागरिक जो आहे तो त्याच्या डोळ्यात अश्रू तरळताना पाहायला मिळतात आणि हे सगळे नागरिक पुन्हा एकदा बघतोय आपण की गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पाहायला मिळते। अशा पद्धतीनं बारामतीत विमान अपघातात राज्याचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे। अर्थात बारामती मधल्या मेडिकल कॉलेजमध्ये अजितदादांसह 5 जणांचे 6 जणांचे मृतदेह जे आहेत ते या ठिकाणी नेण्यात आलेले आहेत। सध्या बारामतीकरांमध्ये दुःखाचं वातावरण आहे। एकूणच हा अपघात घडल्यानंतर नेमकं या विमान अपघातात नेमकी चूक कोणाची हे निश्चितपणे तपासांती कळणार आहे। कॅमेरामॅन तेजस मी वसंतपुरे, मुंबई तक, बारामती।